कारण रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून आज सकाळी 10:30 वाजता बैठक असणार आहे। मंत्री सरनाईक यांची आज परिवहन आयुक्तांसोबत बैठक पार पडेल। 2 टप्प्यामध्ये मराठी सक्तीचा निर्णय होणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। 15 ऑगस्ट पर्यंत लायसन्स परमिट रद्द होणार नाही असं देखील सूत्र सांगतायत। चालकांना मराठी शिकवण्यासाठी सरकारकडून पुस्तिकेचं प्रकाशनही केलं जाणार आहे। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गिरीश, आपण बघतोय 10 वाजता 10:30 ला बैठक सुरू होणार आहे। नेमका काय निर्णय घेतला जाऊ शकतो या बैठकीमध्ये? नक्कीच आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाची आजची बैठक असणार आहे, कारण या बैठकीमध्ये 59 आरटीओचे सर्व प्रमुख अधिकारी असणार आहे आणि 2 टप्प्यात मराठी सक्तीचा निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। 15 ऑगस्ट पर्यंत लायसन्स किंवा परमिट रद्द होणार नाहीत अशी माहिती मिळते। तर दुसरीकडे मराठी भाषा शिकण्यासाठी 6 महिने ऑटो रिक्षा चालकांना दिले जातील। यासाठी ऑटो टॅक्सी चालकांची सरकार मराठी क्लास सुद्धा घेईल आणि विविध शाळा कार्यालय प्रशिक्षण शिबिर केंद्रात राबवली जाणार आहेत आणि यासाठी 2 पानी पुस्तिकेचंही सरकारकडून प्रकाशन होणार आहे। या पुस्तकात चित्रांचा वापर करून मराठी शिकण्यावर भर दिला जाईल। अनेक साहित्यिक प्राध्यापक मराठीचे जाणकार टॅक्सी चालकांना मराठीचे धडे देतील अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे आजचा दिवस जो अत्यंत महत्त्वाचा, काय नेमका निर्णय होईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण प्रताप सरनाईक मराठी भाषा यायलाच हवी यासाठी आग्रही असल्याचं सुद्धा समजतंय। निश्चितच गिरीश, या बैठकीसंदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।